गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. हेतू अभ्यासाचा आजचा आपला 29वा दिवस आणि या 29व्या दिवसामध्ये आपण आपली पुढच्याच 2 दिवसात चाचणी पण होणार आहे 30 तारखेला. त्या दृष्टिकोनातून पण जो काही मागील केलेला अभ्यास आहे या अभ्यासावर आधारित ती चाचणी असणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही तयारी करत आहात. चाचणी 1 ज्याप्रमाणे सोडवली त्याचप्रमाणे दुसऱ्या चाचणीच्या पण प्रश्नपत्रिका मी तुम्हाला 30 तारखेला म्हणजे उद्याच तुम्हाला पाठवणार आहे आणि त्या तुम्हाला सोडवायच्या आहेत. तर आपल्या आज 29व्या दिवसामध्ये बघा लेखन क्षेत्र आहे या ठिकाणी आणि स्व अभिव्यक्ती लेखन करायचंय तुम्हाला. म्हणजेच काय तर आता बघा या ठिकाणी एक उतारा दिलेला आहे. ह्या उतार्याचं तुम्हाला वाचन करायचं आहे. पूजा माईक चालू कर तुझा आणि बेटा वाच बरं. सर दिसून नाही राहिलं. नाही दिसत आहे का बाकीच्यांना? दिसतात हो. दिसतंय सर दिसत. हा दिसतंय. काय सर? हा पूजा वाचन कर वाचन. हे बघ हा उतारा तुला वाचायचा आहे. हा हॅलो. करायचं काय आहे? हा पूजा बोल. बर ठीक आहे. भाग्यश्री तू वाच बरं. आवाज हा उतारा अमुक भागात इतका किलोमीटर. आता स्क्रीन नाही दिसू राहिली. दिसेल बेटा. दिसतंय का तुम्हाला बाकीच्यांना? हो सर मला नाही दिसत. हा तू एक कर परत हो सर दिसते. हा मीटिंग लेफ्ट करून परत जॉईंट कर एकदा दिसेल बरोबर. हा वाच. अमुक भागात इतका मिलीमीटर पाऊस पडला. तमुक भागात तितका सेंटीमीटर पाऊस पडला. ही नेमकी भानगड काय आहे? पण पाऊस किती पडला हे मोजणं शक्य आहे का? शक्य असेल तर कसं मोजता आणि मुळात पाऊस मोजवा तरी का? पावसाबद्दल असले अनेक प्रश्न आपल्या डोक्यात असतात. म्हणून चला तर शोधूया सर्व प्रश्नांची उत्तरं. पावसाची मोजणी होते तरी कशी? पावसाचं प्रमाण मोजण्यासाठी पर्यावरणमापक यंत्राचा वापर केला जातो. लिटर, चौरस मीटर, लिटर स्क्वेअर मीटर किंवा मिलीमीटर हे एकक वापरून पाऊस मोजला जातो. यात मेट्रिक पद्धती, मिलीमीटर तर ब्रिटिश पद्धती इंच हे देखील एकक वापरले जातात. पाऊस मोजण्यासाठी लागणारी यंत्र काहीशी वेगवेगळी असू शकतात. पर्यावरणमापक यंत्राचे प्रकार पुढील प्रमाणे. पर्यावरणमापक यंत्राचे 2 प्रकारे असतात. ओके. बघा आता तुम्ही जो काही हा उतारा वाचला ह्या उतार्यामध्ये बघा या उतार्याला आपल्याला वाचून काय करायचंय समजून घ्या. केलेल्या उतार्याचे समजपूर्वक वाचन करून त्याचे परिच्छेद करतात तसेच त्यास योग्य शीर्षक देतात. म्हणजे तुम्हाला काय करायचंय हा उतारा अगदी काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यास योग्य असं शीर्षक पण द्यायचंय. तर या उतार्याला वाचून काय शीर्षक देता येईल याच्यामध्ये दिलेलं काय आहे बघा. अमुक भागात इतका मिलीमीटर पाऊस पडला, तमुक भागात तितका सेंटीमीटर पाऊस पडला. ही नेमकी भानगड काय आहे?
पण पाऊस किती पडला हे मोजणं शक्य आहे का? शक्य असेल तर कसं मोजतात? आणि मुळात पाऊस मोजावा तरी का? पावसाबद्दल असले अनेक प्रश्न आपल्या डोक्यात असतात. म्हणून चला तर शोधूया या प्रश्नांची उत्तरं. पावसाची मोजणी होते तरी कशी? पावसाचं प्रमाण मोजण्यासाठी पर्जन्यमापक यंत्राचा वापर केला जातो. लिटर, चौरस मीटर किंवा मिलीमीटर हे एकक वापरून पाऊस मोजला जातो. यात मेट्रिक पद्धतीत मिलीमीटर तर ब्रिटिश पद्धतीत इंच हे देखील एकके वापरले जाते. पाऊस मोजण्यासाठी लागणारी यंत्र काहीशी वेगळी असू शकतात. पर्जन्यमापक यंत्राचे पुढील प्रमाणे पर्जन्यमापक यंत्राचे 2 प्रकार पडतात. सांगा बरं, या उतार्यामध्ये थोडक्यात कशाविषयी माहिती दिलेली आहे सांगता येईल का? पाऊस मोजण्याची यंत्र पर्जन्यमापक. बरोबर. पाऊस मोजण्याचं जे काही यंत्र आहे त्याला काय म्हणतात? पर्जन्यमापक. काय म्हणतात? पर्जन्य म्हणजे काय? पाऊस. आणि मापक म्हणजे काय? ज्याने मोजलं जातं. पाऊस मोजण्याचं यंत्र. आता बघा, पावसाळा हा ऋतू सगळीकडे सुरू आहे. आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील की पाऊस किती पडतो, कसा पडतो. हां, तर मग पाऊस जे काही मोजण्याच्या पद्धती आहे किंवा 2 या ठिकाणी वेगवेगळी एककं दिलेली आहेत. कोणती आहे? पाऊस जो काही आहे तो कोणत्या 2 पद्धतीने मोजला जातो? उतारा बघा आणि मग सांगा. लिटर, चौरस मीटर किंवा मिलीमीटर हे एकक वापरून पाऊस मोजला जातो. बरोबर. लिटर, चौरस मीटर किंवा मिलीमीटर हे एकक वापरून पाऊस मोजला जातो. आहे की नाही? बघा, इथं या ठिकाणी हा मुद्दा ठळक करून दाखवलाय तुम्हाला. लिटर, चौरस मीटर, मिलीमीटर हे एकक वापरून पाऊस मोजला जातो. ब्रिटिश पद्धतीतले जे काही एकक आहेत ते कोणतं आहे? ब्रिटिश पद्धतीत कोणतं एकक वापरतात? इंच. इंच. तर मेट्रिक पद्धतीत कोणतं एकक वापरतात? मेट्रिक. मिलीमीटर. बरोबर. हा, मग हे जे काही एकक आहेत हे एकक पाऊस मोजण्यासाठी वापरतात. आलं लक्षात? हा, आता या उतार्याला आपल्याला काय शीर्षक देता येईल? आपण मागे सुद्धा एक उतारा बघितला होता आणि त्याला तुम्ही शीर्षक दिलं होतं, आठवतंय का? हो. हा, पाऊस मोजण्याचे एकक. हा, बरं. काय शीर्षक देता येईल बाळांनो, सांगा. सांगा. यंत्राचा वापर केला जातो. शीर्षक कसं? येथे शीर्षक शीर्षक. पाऊस मोजण्याचे एकक. शीर्षक कसं असलं पाहिजे? थोडक्यात असलं पाहिजे, आकर्षक असलं पाहिजे, ते उतार्याला शोभलं पाहिजे, आहे की नाही? उतार्याला अनुसरून असलं पाहिजे. पाऊस मोजणी असं पण म्हणू शकतो आपण, आहे की नाही? पाऊस मोजणी. समजतंय का? आवाज येतोय का? हो. पाऊस मोजणी. पाऊस मोजणी किंवा पावसाची मोजणी हे एकक हे आपण शीर्षक या ठिकाणी देऊ शकतो. अजून कोणतं शीर्षक देता येईल सांगा? एखादं तुम्हाला सुचतंय का? बघा. पाऊस मोजण्याचे एकक. पाऊस मोजण्याचे एकक. ठीक आहे, चालेल. त्याचबरोबर ह्या उतार्याचे बघा, शीर्षक दिलं आपण. ह्या उतार्याचे 2 भाग करायचे आहेत आपल्याला. कसे करता येतील रे? कुठून कुठपर्यंत केले जातील? दोन उतारे करायचे. 2 उतार्यांची विभागणी करायची आहे.
पहिला उतारा जर आपण सुरू केला तर तो कुठपर्यंत संपवायचा आणि दुसरा उतारा कशा प्रकारे कुठून सुरू करता येईल आपल्याला, ह्याच उतार्याचे दोन भाग पाडायचे. पावसाचं प्रमाण मोजण्यासाठी दुसरा उतारा. हा, शाबास. पावसाचं प्रमाण मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो? यंत्राचा वापर केला हा, यंत्राचा वापर केला जातो. इथून जो काही आहे पुढचा भाग तो दुसरा भाग परिच्छेदाचा होऊ शकतो. छान सांगितलेले. बघा, अशा प्रकारचे जे काही पाठ्यपुस्तकातले वेगवेगळे उतारे आहेत, हे उतारे तुम्ही वाचा आणि त्या उतार्यांना तुम्हाला शीर्षक देता आलं पाहिजे. हा, शीर्षकासाठी तुम्ही प्रयत्न करायचा आणि विचार करून त्या उतार्याला काय शीर्षक देता येईल याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करायचा. दुसरा विषय बघा आपला इंग्रजी ऍक्टिव्हिटी 29. ओपन युअर इंग्लिश बुक. ओपन युअर इंग्लिश बुक ऑन पेज नंबर 56 and 57. ओके, स्टँडर्ड 6 स्टँडर्ड, पेज नंबर 56 and 57. काढलं. Yes, very good. What is the name of the topic? What is the name of the lesson? Please read. The magic here. The magic Herb. here. The magic herb. The magic herb. काय पाठाचं नाव? The magic The herb. magic herb. The magic herb. The magic Magic herb. Herb म्हणजे काय? औषध. herb म्हणजे काय? औषध. पण कोणतं औषध herb म्हणजे? औषध. हा, कोणतं औषध? वनस्पतीपासून तयार केलेलं औषध. वनस्पतींपासून तयार केलेलं औषध त्याला हर्बल किंवा हर्ब असे म्हणतात. द मॅजिक म्हणजे काय? मॅजिक म्हणजे काय रे, माहितीये का? जादू. हा, जादू. जादू जादू. म्हणजे थोडक्यात जादूचे औषध. हा, वनस्पतीपासून तयार केलेले औषध. आशयावर हा या ठिकाणी पाठ आहे. दिस लेसन इज व्हेरी इंटरेस्टिंग लेसन. अत्यंत मजेशीर असा हा पाठ आहे. तुम्ही हा पाठ सविस्तर वाचायचा आहे. आपल्या लक्षात योग्य आरोह म्हणजे पॉज कुठे घ्यायचा, त्या पद्धतीने तो पाठ वाचायचा आहे. आणि तो पाठ वाचल्यानंतर इथं बघा हाऊस ऑफ वर्ड दिलेलं आहे. करेक्ट. त्याच्यामध्ये या पाठातील काही शब्द दाखवलेले आहेत बघा. हा, पहिला शब्द काय आहे? इनकीपर. 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 पुढचा इनकीपर रेडी. हा, इनकीपर म्हणजे एखादा हॉटेल चालवणारा. हा, मर्चंट. पुढचा शब्द काय आहे? मर्चंट. मर्चंट म्हणजे काय रे? मर्चंट शब्द गेलाय आपल्याला. काय मर्चंट? व्यापारी. शाबास. व्यापारी. व्हेरी गुड. हा, गारमेंट्स म्हणजे कपडे. हा, मील मीन्स जेवण. हा, ग्रीडी. वाचा पुढचा शब्द ग्रीडी. पुढचा अनकाइंड. Forget. Next. Tomorrow. Poor.
फोर 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 बघा एमटी एमटी हा हुक पुलिश नो फोरहेड पोलिश फोरहेड वॉर सस्पेक्ट वोकअप एफॉर्ड ब्रॉट आणि नॉक असे काही शब्द दिलेत. आता हा जो काही लेसन आहे तुम्हाला करायचं काय आहे बघा. यू हॅव टू रीड धिस लेसन केअरफुली. हा पाठ अगदी काळजीपूर्वक तुम्ही वाचायचा आहे. चंद्रकला चंद्रकला माईक बंद कर. चंद्रकला हा ओके सर चालू आहे. ओके ओके हा पण माईक बंद कर ना तू, पाऊस जरी चालू आहे तरी. हा लेसन वाचायचा आहे. हा ओके. आणि या लेसन मधून हे जे काही शब्द दिलेत तुम्हाला इथं हे अगदी काळजीपूर्वक वाचायचे आहेत. हे शब्द मी तुम्हाला ग्रुपवर पाठवणार आहे आणि सगळे जे काही शब्द आहेत ते ह्या लेसन मध्ये आहेत. तुम्ही काय करायचं, हे हाऊस ऑफ वर्ड मध्ये जे शब्द आलेत ते लेसन मध्ये रीडिंग करताना काय करायचे, अंडरलाईन करून ठेवायची. वाचन करताना या सगळ्या शब्दांखाली अंडरलाईन करायची पाठामधून आणि अंडरलाईन केल्यानंतर त्याच्या खाली हे जे काही प्रश्न दिलेत यांची तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत. आता इथं बघा किती प्रश्न आहेत. ओके 10 क्वेश्चन्स आर गिवन. 10 प्रश्न दिलेले आहेत इथं. हे जे काही शब्द आहेत हे शब्द तुम्हाला त्या लेसन मध्ये शोधायचे. हे पाठवून देईल मी तुम्हाला. पुढे बघा इथं क्वेश्चन दिलाय काय आहे, 3 वर्ड्स रिलेटेड टू बिझनेस. म्हणजे बिझनेसशी संबंधित 3 शब्द. अ वर्ड रायमिंग विथ अ वर्ड कुक. कुक या शब्दाशी संबंधित जो काही आहे तो रायमिंग वर्ड तुम्हाला बुक मध्ये शोधायचा आहे. पुढे द वर्ड्स दॅट हॅव क्लोज डबल लेटर इन देम. असे शब्द शोधायचे की त्यांच्यात डबल लेटर येतं. आता डबल लेटर म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल बघा आता इथं वर्ड मध्ये बघू आपण. कीपर शब्द आहे का, कीपर, इन कीपर. हो. आता याच्यामध्ये कोणतं डबल लेटर आलंय सांगा. एन ई एन आणि ई. मग ते डबल लेटर शोधायचे. अजून आहे का असा शब्द इथं. ग्रेडी हा ग्रीडी बरोबर, डबल ई आला इथं. अजून पुलिश. पुलिश व्हेरी गुड. एफॉर्ड अफ्रोड अफॉर्ड हा डबल एफ. ओके ओके. मारो हा बघा. ओके ओके ओके. तुम्ही बघा इथं आता तुम्हाला हे समजलंय का, अ वर्ड रायमिंग विथ द वर्ड कुक. आता कुक हा जो शब्द आहे ना याच्याशी तुम्हाला रायमिंग वर्ड शोधायचा आहे. याच्याशी रायमिंग वर्ड कोणता आहे तो ह्या लेसन मधून शोधून काढायचा आहे. पुढे बघा तिसरा क्वेश्चन कळालाय तुम्हाला. फोर्थ क्वेश्चन काय आहे, अ पार्ट ऑफ आवर बॉडी. म्हणजे काय रे अ पार्ट ऑफ आवर बॉडी. शरीराचे अवयव. हा शरीराच्या कोणत्या अवयवांची नावं याच्यामध्ये आलेली आहे ती शोधायची. ओके. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5. इथं 3 शब्द दिलेत बघा, वेकअप, वेअर अँड ब्रिंग. यांचे पास्ट टेन्स शोधायचा आहे. कोणता टेन्स, पास्ट टेन्स. पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ. आता वेकअपचा पास्ट टेन्स आहे वोकअप. वोक अप, WOKEUP. वोकअप तो पुस्तकात आहे, तुम्हाला फक्त धड्यातून शोधायचा आहे. वेअर
विअरचा पास्ट टेन्स आहे वॉर, WORE. ब्रिंग, BRING, ब्रिंगचा पास्ट टेन्स आहे BROUGHT, ब्रॉट. पुढे क्वेश्चन नंबर 6 वाचा. हे काय आहे? The opposite of अपोजिट म्हणजे काय रे? अपोजिट म्हणजे काय? विरुद्ध. विरुद्ध अर्थी शब्द. आता विरुद्ध. विरुद्ध बरोबर अर्धी बरोबर बरोबर सांगितलंय. काइंड, काइंड या शब्दाचा अर्थ काय आहे? काइंड म्हणजे दयाळू, आहे की नाही? त्याचा अपोजिट वर्ड येईल क्रुएल. काइंडचा क्रुएल. रिमेंबरचा फॉरगॉट, फॉरगेट येईल फॉरगेट. आणि फुलचा येईल एम्प्टी. हे अपोजिट वर्ड तुम्हाला लिहायचे आहे. इथं बघा क्वेश्चन नंबर 7, अ टाईप ऑफ प्लांट. अ टाईप ऑफ प्लांट्स म्हणजे प्लांट्सचे टाईप कोणकोणते आलेले आहेत ते शोधायचे. क्वेश्चन नंबर 8, लिस्ट डाऊन ऑल द ऍक्शन वर्ड. याच्यामध्ये ऍक्शन वर्ड कोणकोणते आहेत? आता ऍक्शन म्हणजे काय? कृतीदर्शक शब्द. शाबास, कृतीदर्शक. कोणकोणते असतील याच्यामध्ये कृतीदर्शक शब्द? मग ते आपण शोधायचे आहे. फॉर एक्झाम्पल एखादा कृतीदर्शक शब्द सांगा तुम्ही, म्हणजे मग तुम्हाला लेसन मध्ये शोधता येतील. एखादा कृतीदर्शक शब्द सांगा. कोणताही पण एक ज्याच्यात कृती दाखवलेली आहे असा शब्द. किचन. नाही, कृती म्हणजे बघा आता फॉर एक्झाम्पल जम्प कोणता शब्द आहे? जम्प. जम्प शब्दामध्ये कृती आहे, बरोबर आहे की नाही? फॉर एक्झाम्पल क्राय, क्राय शब्द आहे. क्राय, CRY, क्राय. क्राय म्हणजे काय? स्लीप. रडणे. व्हेरी गुड. क्राय, स्लीप. अजून कोणते ऍक्शन वर्ड? रन, जम्प, रन, जम्प, बरोबर. अशा प्रकारचे शब्द अशा प्रकारचे शब्द या लेसन मध्ये शोधायचे. क्वेश्चन नंबर 9 बघा. वर्ड दॅट इंडिकेट द साऊंड ऑफ टॅपिंग डोअर. साऊंड ऑफ टॅपिंग डोअर म्हणजे दरवाजा वाजवण्याचा आवाज. पहिल्याच लाईन मध्ये आलेला आहे बघा. लेसनच्या पहिल्याच लाईन मध्ये तीन शब्द आहेत. नॉक, नॉक, नॉक. नॉक, नॉक, नॉक म्हणजे दरवाजा वाजवणे. नेक्स्ट, अ पर्सन हु रन्स अ स्मॉल हॉटेल म्हणजे एखादं छोटंसं हॉटेल चालवणारा माणूस, त्याला काय म्हणतात? इनकीपर. लाईन नंबर 4 बघा, पाठाची तुमची लाईन नंबर 4. इनकीपर आहे का? हो. ओके ओके. अ पर्सन हु रन्स अ स्मॉल हॉटेल, इनकीपर. आणि नेक्स्ट क्वेश्चन नंबर C बघा आता. फाइंड द स्मॉल वर्ड हिडन इन द बिग वर्ड. खालील जे काही शब्द दिलेले आहेत यांच्यामध्ये अजून छोटे छोटे शब्द लपलेले आहेत. आता बघा, हा इनकीपर शब्द आहे ना, याच्यामध्ये कोणता शब्द लपलेला आहे? एक नमुना दिलाय तुम्हाला, इन. इन हा एक वेगळा शब्द आहे इंग्रजीतला. अजून कोणता शब्द याच्यामध्ये सांगता येईल का? कीपर. कीपर. अजून एक आहे बघा. फक्त एवढाच आहे बघा. काय तो? कीप आहे का? मग हे शब्द लिहायचे. बरोबर, कीप बरोबर सांगितलं. आता पुढचा शब्द काय वाचा? पूर्ण शब्द वाचा. मर्चंट. मर्चंट. आता ह्या शब्दामध्ये कोणकोणते अजून छोटे छोटे शब्द लपलेले बघा बरं. नीट निरीक्षण करा तुम्ही, सापडतील तुम्हाला. मी. व्हेरी गुड. मी. बघा, मी शब्द आहे. मी शब्द आहे बघा इथं. अजून
ॲन्ट, व्हेरी गुड. हा, मग मी ॲन्ट, अजून कोणतं येईल? हा पण पूर्ण एक शब्द आहे बघा, चांट. कोणता? चांट. हा, CHANT, चांट. हा, आता पुढचा शब्द वाचा, तो काय आहे? शब्द वाचा अगोदर. फॉरगेट. फॉरगेट. हा, आता फॉरगेट याच्यामध्ये कोणकोणते शब्द आहेत सांगा? गेट. फॉर हा, व्हेरी गुड. गेट. हा, गन. गेट. गेट हा एक शब्द आहे. हा, फोर. आणि फॉर. फोर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता हा पुढचा एक फोर हेड शब्द आहे. फोर हेड याच्यामध्ये कोणकोणते आहेत सांगा? हेड. हा, फॉर. हेड. फॉर शब्द येईल. अजून कोणतं हेड. येईल? हेड. हेड. व्हेरी गुड. हेड. हेड. हा, व्हेरी गुड. आता आम्ही काय करू? ओके ओके. हा बघा, म्हणजे इथे हे जे काही क्वेश्चन दिलेत, या सगळ्या क्वेश्चनच्या तुम्हाला आन्सर या लेसन मधून शोधायचे आहेत. ओके. हा. बघा, गणित. एक चल समीकरणे. मागच्या तासाला आपण बघितलं की एक चल समीकरण कशाला म्हणायचंय, त्याची व्याख्या आपण पाहिली होती. एक चल समीकरण म्हणजे काय? ज्या समीकरणात कशाचा वापर केलेला असतो? कशाचा? चलाचा. कशाचा? चलाचा. हा, चल. चलाचा. हा, चलाचा. कोणकोणते अक्षर चल म्हणून वापरतात सांगा बरं? कोणती अक्षर चल म्हणून वापरतात? ए पासून झेड पर्यंत. हा, बरोबर. ए पासून झेड पर्यंतची सर्व अक्षरं, कोणतेही अक्षर आपण चल म्हणून वापरत असतो. का वापरतो? जी गोष्ट आपल्याला माहिती नाही तिच्या ऐवजी आपण चल वापरतो. दिलेल्या उदाहरणामध्ये ज्या गोष्टीची माहिती दिलेली नाही त्याऐवजी आपण चल वापरतो. आता बघा, एका चलातील समीकरणाची जी काही उदाहरणं आहेत ती आपल्याला बघायची आहे. आता चलाचा जो काही वापर आहे तो विविध क्रिया करण्यासाठी केला जातो. म्हणजे बेरीज, वजाबाकी, हा, या गुणाकार, भागाकार या सर्व क्रियात चलाचा वापर केला जातो. एक उदाहरण दिलंय बघा, मोहितकडे काही वह्या आहेत. वाचा, पहिलं वाक्य काय आहे? वाचा. मोहितकडे काही वह्या होत्या. त्याच्या बाबांनी त्याला अजून 6 वह्या दिल्यावर त्याच्याकडे 15 वह्या झाल्या. तर मोहितकडे आधी किती वह्या होत्या? शाबास. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचंय. तुम्ही ना काय करायचंय, एक चल समीकरण सोडवताना पहिलं वाक्य खूप महत्वाचं आहे. इथं मी बघा ठळक केलंय, एवढा भाग वाचा बरं. काही वह्या. काही वया. हा, मोहितकडे काही वह्या होत्या. बरं, मला तुम्ही सांगेल का काही म्हणजे किती रे? काही वह्या म्हणजे किती वह्या? अनेक. हा, पण मग किती? ती संख्या सांगा ना मला. 5. काही वह्या म्हणजे तुम्हाला निश्चित आहेत का काही? X. हा, लक्षात घ्या, आपल्याला तिथं दिलेलं नाहीये, फक्त काही वह्या होत्या एवढंच सांगितलंय. मग जी गोष्ट माहित नाही आपल्याला तिच्यासाठी चल वापरायचे. काही वह्या होत्या बघा. मग काय झालं पुढे? त्याच्या बाबांनी त्याला अजून 6 वह्या दिल्या. बाबांनी किती वह्या दिल्या त्याला? 6. हा, बाबांनी अजून 6 वह्या दिल्या. तर त्याच्याकडे किती वह्या झाल्या? 15 वह्या झाल्या. बरोबर आहे की नाही? बघा आता
तर मोहितकडे आधी किती वह्या होत्या असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. मग आता ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधण्यासाठी बघा, मोहितकडे आधी किती वह्या होत्या हे आपल्याला शोधायचे आहे. आपण या वह्यांच्या संख्यांसाठी एक्स अक्षराचा म्हणजे चलाचा वापर करू. कोणत्या चलाचा वापर केला आहे? एक्स. एक्स. हा म्हणजेच एक्स आणि 6 यांची बेरीज 15 होईल. आता बघा, मोहितकडे काही वह्या होत्या. काही वह्या म्हणजे किती वह्या झाल्या रे त्या? एक्स. एक्स. हा, मग बाबांनी त्याला अजून किती वह्या दिल्या? 6. 6. बघा, काही वह्या एक्स होत्या, त्याच्यामध्ये किती वह्या मिळवाव्या लागतील? 6. आहे की नाही? 6 वह्या मिळवाव्या लागतील. त्यांची बेरीज आता किती झाली मग त्याची एकूण बेरीज? 15. बघा ना इथं आता तेच आपल्याला गणिताच्या स्वरूपात मांडून दाखवलेलं आहे. समीकरणात कसं मांडायचं? किती सोपं आहे. मोहितकडे एक्स वह्या होत्या. बघा इथं आता डार्क केलंय मी. बघा, मोहितकडे एक्स वह्या होत्या, त्याला बाबांनी अजून किती वह्या दिल्या? 6. बाबांनी दिल्या म्हणून बघा, मोहितकडच्या एक्स वह्यांमध्ये 6 वह्या काय केल्या आहेत? ह्या काय केलंय? मोहितकडच्या एक्स वह्यांमध्ये बेरीज. बाबा बेरीजच का केली इथं कोण सांगेल मला? मोहितकडे कारण हा बोल भाग्यश्री. तिथं किती वह्या होत्या हा शब्द आलेले. हा, त्याच्याकडे नाही बघा ना, बेरीज का केली इथं? एक्स अधिक 6 असं का केलं हे समजून घ्या. कारण मोहितकडे एक्स वह्या होत्या, बाबांनी त्याला अजून 6 वह्या दिल्या. बरोबर आहे की नाही? दिल्यामुळे त्यांची बेरीज झाली. तिथे आपण आपल्याकडे एखादी वस्तू असेल ती दुसऱ्याला दिली तर दुसऱ्याकडे किती एकूण वस्तू झाल्या हे सांगण्यासाठी आपण बेरीजची क्रिया करतो. हा, म्हणून इथं बरोबर एकूण 15. ठीक आहे. आता इथं हे समीकरण सोडवायचं कसं मग? बघा, इथे या क्रियेकडे लक्ष द्या. एक्स अधिक 6 वजा 6 बरोबर 15 वजा 6. आपण हे जे उदाहरण आहे प्रत्यक्ष कसं सोडवायचं याची पण माहिती या ठिकाणी घेणार आहोत. बघा, तुम्ही एक्स अधिक 6 हे जे काही समीकरण आहे हे कसं सोडवायचं? एक्स अधिक 6 बरोबर 15 हे जे काही समीकरण आहे हे कसं सोडवायचं? आणि याच आशयावर आधारित तुम्हाला भरपूर उदाहरणं या ठिकाणी असणार आहेत. मग ती सगळी उदाहरणं कशी सोडवायची याची माहिती या ठिकाणी घ्यायची आहे. बघा, बोर्ड दिसतोय का समोर? हो. बघा, आपल्याला उदाहरण काय दिलंय मला सांगा? एक्स अधिक किती आहे? 6 बरोबर किती आहे? 15. हा, बघा, एक्स अधिक 6 बरोबर 15. आता इथं एक्स हे काय आहेत? मोहितच्या वह्या आहेत. बरोबर आहे की नाही? मोहितच्या वह्या आहेत ना. हा, मग आता इथं एक्स हे चल तसंच एक्स अधिक 6 वजा परत 6 बरोबर 15 वजा 6. आता तुम्ही एक निरीक्षण केलं का या ठिकाणी? हा 6
आणि हा 6. काय केलाय? दोन्ही बाजूंमधून कोणती क्रिया केली? त्याला वजाची. कोणती? वजाची. हा, मग आता वजाबाकी. वजाबाकी का केली? तर आपल्याला हे समीकरण संतुलित करायचंय. काय करायचंय? संतुलित. संतुलित. याला समीकरण संतुलित करणे म्हणतात. आता वजा का केला? तर जेव्हा एक चल समीकरणामध्ये तुम्हाला इथं बेरजेची क्रिया दिलेली असते तेव्हा दोन्ही बाजूंतून चलाला जी काही बेरीज आहे ती संख्या वजा करायची. म्हणजे इथं 6 ही जी काही संख्या आहे ही आपण दोन्ही बाजूला वजा केलेली आहे. बघा, समजून घ्या. ओके, परत मग आता x अधिक 6 वजा 6 बरोबर 15 वजा 6. हे जे काही समीकरण आहे याच्यामध्ये आपल्याला धन 6 आणि ऋण 6 यांची बेरीज किती येते? 0. म्हणजेच हे कॅन्सल होणार आहे. मग आता या ठिकाणी बघा, शिल्लक काय राहिलं तुमचं? कॅन्सल झाल्यानंतर x बरोबर इथं 6 कॅन्सल झाल्यानंतर पुढे डायरेक्ट तुमचं बरोबरचं चिन्ह येणार आहे. आणि 15तून 6 गेले, किती राहिले? 15 वजा 6 9. 9. बघा, उत्तर आले आहे आपलं 9. या ठिकाणी क्रिया केल्यानंतर आपल्याला 9x बरोबर 9 याचा अर्थ x ची किंमत 9 मिळालेली आहे. x ची किंमत 9 याचा अर्थ काय झाला माहितीये का? मोहितकडे किती वह्या होत्या? 9. आता बघा ना तुम्ही, हे समीकरण आपण परत या ठिकाणी मांडूया. काय? x अधिक 6 बरोबर 15 आहे की नाही? x अधिक 6. ह्या x च्या ऐवजी x ची किंमत किती आली आपली? 9. किती आली आहे? 9. मग इथं 9 लिहूया. 9 अधिक 6 9 अधिक 6 बरोबर जसाच्या तसाच 15 मांडू. बरं, मला सांगा आता 9 आणि 6 ची बेरीज किती झाली? 9 आणि 6 ची 15. म्हणजे मग आपण काढलेली किंमत काय आहे? बरोबर आहे असा अर्थ होतो. समजतंय का? आता बघा, वेगळं समीकरण घेतोय या ठिकाणी मी एक चलाचं. लक्ष द्या इकडं. वाचा